नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोगातीलच महत्त्वाचे वाक्य आज बघणार आहोत। आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मग प्रयोग आणि प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात। तर ते कोणकोणते प्रकार आहेत? तर पहिला प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग। या तिन्ही प्रकारातील प्रयोगाच्या वाक्य आपण आज बघणार आहोत। बघूया मग ते कोणते वाक्य आहे। तर आता बघा, कर्तरी प्रयोगामध्ये काय असते, कर्मणी प्रयोगामध्ये काय असते आणि भावे प्रयोगामध्ये काय असतं, या अगोदर आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखता आला पाहिजे, त्या वाक्यातील कर्म ओळखता आलं पाहिजे आणि त्या वाक्यातील क्रियापद ओळखता आलं पाहिजे। ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्याला जमल्या तर आपला कुठलाही प्रकारचं वाक्य असेल ते वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे हे आपल्याला ओळखता येते। बघूया मग आपण पहिलं एक उदाहरण घेऊ। उदाहरणामध्ये बघूया की राम आंबा खातो, राम आंबा खातो या वाक्यामध्ये जर विचारलं तर कर्ता नेहमी कोण आहे? तर राम आहे। कोण आहे? कर्म कोण आहे? तर आंबा आहे। क्रियापद कोण आहे? तर खातो आहे। आता या वाक्यामध्ये सहजपणे कर्ता आपल्याला ओळखता आला, कर्म आपल्याला ओळखता आला आणि क्रियापदही ओळखता आलं। कारण कर्ता म्हणजे काय? तर कार्य करणारा म्हणजे कोण? तर कर्ता। आणि सोचणारा म्हणजे कोण? तर कर्म। आणि ज्या वाक्याचा वाक्य पूर्ण करणारा शब्द म्हणजे कोण? तर क्रियापद। हे आपल्याला माहिती आहे। आता यामध्ये दुसरं वाक्य बघू। गण्या लक्षात ठेव, दुसरं वाक्य आहे की श्रावणीला थंडी वाजते। आता या वाक्यामध्ये कर्ता कोण? तर या वाक्यामध्ये गण्याला विचारलं तर मागच्याच आपण लेक्चरमध्ये असे एक वाक्य बघितलं होतं की गण्याला गरमी होते किंवा गणूला गरमी होते। तर गण्या म्हटला होता की मलाच गरमी होते, म्हणजे कोणाला? तर गण्याला। मग इथं कोण होईल? श्रावणी, कर्ता होईल का? नाही, हे चुकीचं होईल। का? कारण या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म हे कोण आहे? तर थंडीच आहे। तुम्ही म्हणाल सर असं कसं काय होतंय? आमच्या डोळ्याने तर श्रावणी दिसते आणि श्रावणी दिसून सुद्धा तुम्ही म्हणताय की कर्ता हे थंडी आहे, असं कसं काय शक्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे। नेहमी कर्त्याला ओळखायचं असेल तर क्रियापदाला आपल्याला नारा किंवा नारी लावावं लागतंय। लक्षात घ्या, इथं काय? आंबा खाणारा कोण? राम। भेटला का नाही करता? मग इथंच वाजते म्हणजे वाजणारी कोण आहे? वाजणारी थंडी। थंडी भेटली म्हणजे थंडी हा करता आहे। नेहमी लक्षात ठेवा, सोप्या आणि सरळ पद्धतीने जेव्हा क्रियापदाला आपण नारा किंवा नारी लावतो तेव्हा आपल्याला कर्ता मिळतो आणि क्रियापदाला आपण जेव्हा केव्हा, कोठे, काय हा शब्द जेव्हा आपण लावून विचारतो तेव्हा आपल्याला कर्म भेटते। बघा, खाणारा काय खातो? आंबा खातो। भेटला का नाही कर्म? वाजणारी म्हणजे वाजणारी काय वाजते? तर थंडी वाजते। भेटलं की नाही कर्म? सोपं आहे। या पद्धतीने जर आपण विचार करून आपले पुढील संपूर्ण वाक्य सोडवले तर आपल्याला सहजपणे समजते। बघा मग आता पुढील आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येते तर चला बघू, पुढचं बघू। गण्या लिहून झालं असेल? हो, ठीक आहे, वा छान। मला माहिती आहे, तुला माहिती आहे सर लवकर
इरेज करून घेतोय म्हणून तू पटकन लिहून घेतोय. ठीक आहे, चला बघू कर्तरी प्रयोगामध्ये. बघा कर्तरी प्रयोगामध्ये काय होते, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते त्या वाक्यांना कर्तरी प्रयोगातील वाक्य असे म्हणतात. मग बघूया आपण वाक्य. पहिलं वाक्य बघू. समीर चित्र रंगवते. काय होते, समीर चित्र रंगवतो. झालं वाक्य. हे वाक्य बघा. आता समीर चित्र रंगवतो या उदाहरणामध्ये जर समीरच्या ठिकाणी स्वाती ठेवली तर रंगवतेचं काय होते, रंगवते. चित्र जशाच्या तसंच रंगवते. कर्त्यासोबत क्रियापद बदलला ना भाऊ. कर्त्यासोबत जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी. लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोग. समीर चित्र रंगवतो, स्वाती चित्र रंगवते, कर्त्यासोबत क्रिया बदलली. हे काय झालं तर नाम आहे, आपण काय बदलवलं, नाम बदलवलं. वचन बदलून बघू. वचन म्हणजे काय तर मुली किंवा मुलगी सूचना फलक वाचते. आता या मुलीच्या ठिकाणी जर मुलगी एकटी आहे, या ठिकाणी जर अनेक वचन केलं तर मुली सूचना फलक वाचतात. क्रियापदामध्ये बदल झाला की नाही झालं. सहज आणि सोपं आहे. जेव्हा क्रियापदामध्ये बदल होते तेव्हा लक्षात ठेवायचं आपण की कर्त्यानुसार जर बदल झाला तर त्या वाक्यांना कर्तरी प्रयोगातील वाक्य आहे असे समजायचे. तिसरं उदाहरण बघू की हे झालं आपण नामाप्रमाणे, हे झालं आपलं वचनाप्रमाणे. आता लिंगाप्रमाणे जर विचार केला तर वचन म्हणजे नाम म्हणजे लिंग, वचन, आणि तिसरं आहे आपलं पुरुषाप्रमाणे. म्हणजे आपण कसं बघून घेऊ. तिसरं उदाहरण की आम्ही शाळेत जातो. आता या वाक्यामध्ये काय, आम्ही म्हणजे त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे स्वतः, म्हणजे सर्वजण. वी आर गोइंग टू स्कूल म्हणजे कोण जातंय, आम्ही शाळेत जातो. वी आर गो टू स्कूल असं म्हटलं तरी चालते. वी गो टू स्कूल, आम्ही जातो, शाळेत जात आहे. याच वाक्याला जर म्हटलं तर त्या शाळेत जातात. कर्त्यासोबत क्रियापद बदलला की नाही भाऊ. कर्त्यासोबत जर क्रियापद बदललं तर तो कर्तरी प्रयोग. म्हणजे काय तर जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे बदलते त्या वाक्यांना कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात. समजलं का सर्वांना. सरळ आणि सोपं आहे. हे झालं कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग बघूया आपण. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतंय तर कर्मणी प्रयोगामध्ये आपण एक उदाहरण घेऊ की केशवने सदरा विकत घेतला किंवा खरेदी केला. आता बघा, केशव काय करता, कारण खरेदी करणारा नारा कोण तर केशव, आणि काय खरेदी केला तर सदरा म्हणजे कोण आहे, कर्मणी प्रयोग आहे ना. कर्तरी प्रयोगामध्ये आपण कर्त्यासोबत काय जे काही करत होतो तर कर्त्यासोबत
कर्मणी प्रयोगामध्ये बघा, कर्मणी प्रयोगामध्ये केशवने सदरा खरेदी केला. आता सदऱ्याच्या ठिकाणी केशवनं गण्या साडी घेतली ना भाऊ. आता बघा, केशव जसाच्या तसा केशवने साडी खरेदी केलाच्या ठिकाणी काय झालं, केली. कारण होतंय काय, तर सदरा हा काय पुरुषवचनी आहे, साडी काय म्हणजे स्त्रीलिंगी आणि स्त्रीलिंगी आहे. समजलं का? म्हणजे जेव्हा कर्मासोबत क्रियापद बदलते त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. म्हणजे दुसरं वाक्य घेऊ, दुसरं उदाहरण बघा. कमलला बक्षीस मिळाले. कमलला बक्षीस मिळाले आणि हे वाक्य जशाच्या तसंच, म्हणजे कमलला बक्षिसे मिळाली. याही वाक्यामध्ये जर बघितलं तर काय होतंय, ज्या वाक्यामध्ये कमल हा एकवचनीच होता परंतु त्याचं बक्षीस सुद्धा एकवचनी होतंय. म्हणजे कमल हा कर्ता आहे, बक्षीस हे कर्म आहे. कर्म ज्या वेळेला एकवचनी होतं त्यावेळेला मिळाले झालं. जेव्हा बक्षिसे अनेक वचनी झालं त्यावेळेला कर्मासोबत क्रियापद बदललं. म्हणजे काय झालं, काय झालं तर हा कोणता प्रयोग झाला, मिळाली झालं. म्हणजे कोणता? कर्मणी प्रयोग. लक्षात ठेवा, सरळ आणि सोप्या भाषेत. आपण याचे उदाहरणे नंतर बघू. इयत्ता 12वी चे महत्वाचे उदाहरणे आहे. तुम्ही निश्चिंत राहा आणि सोबतच जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी सुद्धा हा कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाचे सोप्या आणि सरळ भाषेत कसे वाक्य ओळखता येते हेही बघून घ्या. बघा, या दोन कर्तरी आणि कर्मणी. आता याच्या नंतर जर आपण भावे प्रयोगाचा विचार केला तर भावे प्रयोगामध्ये काय होतंय, तर भावे प्रयोगामध्ये बघा, भावे प्रयोगामध्ये काय, भावे प्रयोगामध्ये जर एक वाक्य म्हटलं आपण की रामाने बैलाला बांधले. आता रामाने बैलाला बांधले, रामाच्या ठिकाणी सीतेने बैलाला बांधले. कर्ता बदलवला तरी बांधले बदलत नाही. कर्म बदलून पाहू. सीताने गाईला बांधले. बदलला का भाऊ? त्याने घेऊ, त्याने बकरीला बांधले. आता या वाक्यामध्ये जर विचार केला, कर्ता बदलवला, कर्म बदलवलं तरी क्रियापद बदलत नाही. बदलला का? नाही. मग या वाक्यांना कोणता, तर भावे प्रयोग. इथपर्यंत सर्वांना समजलं का? गण्या लिहून घे पटकन, चल पुढचं बघायचं आहे आपल्याला. कर्तरी प्रयोगाचे, कर्मणी प्रयोगाचे आणि भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य बघायचे आपल्याला. बघा, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग याचे जर वैशिष्ट्य बघायचे असेल तर काय असते? कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा असतो. काय असतो? तर कर्ता हा नेहमी प्रथमा असतो आणि कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असतात. महत्वाचे पॉइंट लिहून ठेवा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा असतो आणि कर्म हे प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असतात. हे झाले कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य. कर्मणी प्रयोगा बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी किंवा म्हटलं जातंय तृतीय विभक्तीत असते. म्हणजे कर्ता कसं, रामाने आंबा खाल्ला, रामाने चिंच खाल्ली. कर्ता काय?
नेईशी म्हणजे कोणता, तर तृतीय विभक्ती. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतात. प्रथमा, आंबा काय होतं, प्रथमा होतं. क्रियापद हे कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे बदलतात. जसं आपण कर्तरीमध्ये म्हटलं होतं की वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते, त्या वाक्यांना कर्तरी प्रयोग म्हणायचं. मग कर्मणी प्रयोगामध्ये जेव्हा क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन व प्रमाणे बदलते त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आता भावे प्रयोग बघा. भावे प्रयोगामध्ये काय असतंय, तर कर्ता हा नेहमी तृतीय पुरुषी असता. इथं बघितलं, रामाने नेईशी म्हणजे तृतीया, सीतेने त्याने म्हणजे काय, तृतीय विभक्ती. कर्म बघा द्वितीया, गाईला सलानाते समजतंय ना, तर सलानाते हे द्वितीय विभक्ती आहे, तर गाईला बकरीला तर हे द्वितीय विभक्तीत असतात. आणि कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही, त्या वाक्यांना म्हणतात भावे प्रयोग. हे आहे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य. चला मग ते कोणते वाक्य आहे, तर त्यामधलं पहिलं उदाहरण बघूया. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. काय ओळखायचं आहे, प्रयोग ओळखायचा आहे. मग प्रयोग ओळखायचा मध्ये पहिला आहे, मुख्याध्यापकांनी इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले. आत्ताच काल परवा 12वीचा रिझल्ट लागला. 12वीच्या रिझल्ट मध्ये जे उत्तीर्ण झालेले म्हणजे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनाच बोलावलं. फेलवाल्यांना कशांना बोलावलं, वा तिकडे निंदाला जा, डवऱ्याला जा, मस्त चेन. कारण फेल होण्याचं एकमेव कारण गण्याला माहित आहे, गण्याचा मित्र हा बसला आपला कॉपी सेंटरच्या मागं लागत. भाऊचा बुत्ता नाही जमला ना, झाला भाऊ फेल, गण्या झाला पास. चला गण्या तुला नोकरीला जायचं आहे. ते नोकरीहून आठवलंय की आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोगामध्ये. त्यामध्ये गण्याची आणि गण्याच्या वडिलांची आपण एक गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट बघण्यासाठी आपण अवश्य आपल्या त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल. तो व्हिडिओ नक्की बघा. आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट्स करायला काही पैसे लागत नाही, कारण पटकन लाईक आणि कमेंट्स करायचं आणि त्यापासून काही सरांनाही पैसे भेटत नाही. हे फक्त तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी हा एक आपला धर्म आहे की विद्यार्थ्यांना मोठे करण्यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत. बघूया. मुख्याध्यापकांनी इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावलंय. गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावलं तर मुख्याध्यापकांच्या ठिकाणी जर कर्ता, कारण बोलावणार कोण, तर मुख्याध्यापक म्हणजे कर्ता कोण, तर मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाच्या ठिकाणी मुख्याध्यापिकेनी बदललं का, कारण हे काय होतंय, तर पुरुषवचनी होतं. आपण स्त्रीलिंग म्हणजे स्त्रीवचनी केलं. इयत्ता 10वीच्या 9वीच्या काही केलं, गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावलं, फेल झालेल्या विद्यार्थ्यांना बोलावलं, काही बदलवलं. कर्ताचा क्रियापद बदलतंय का, जर क्रियापद बदलत नसेल तर ते कोणतं वाक्य, कोणत्या प्रकारातील वाक्य आहे, म्हणजे आत्ताच आपण बघितलं त्याला म्हणायचं भावे प्रयोग. कोणता प्रयोग, भावे प्रयोग. पुढील बघूया. पुढच्या मध्ये भावे प्रयोगाच्या नंतर कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. काय दिली, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. सूचना देणारा कोण, कप्तान. कप्तान कोण, कर्ता. मग आता कप्तानाच्या ठिकाणी आपण कोण ठेवू, रोहितने सैनिकांना सूचना दिली. बदललं का सूचना देणे, कर्त्याने बदललं का, नाही. मग कर्म सैनिकाच्या ठिकाणी शत्रू ठेवू. कप्तानने शत्रूंना सूचना दिल्या. काय दिलं, बदललं का नाही. कर्म जेव्हा बदलवतो आपण तर काय होतंय, कर्मणी प्रयोग. लक्षात घ्या कोणता प्रयोग,
तर कर्मणी प्रयोग. समजलं का? कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. तिसरं, मुले प्रदर्शनातील चित्र पाहतात. कोण पाहतात? मुले. मुलेच्या ठिकाणी जर आपण मुली ठेवलं तर मुली. मुली प्रदर्शनातील चित्र पाहते. आलं का लक्षात? मुलेच्या ठिकाणी राम ठेवू, राम प्रदर्शनातील चित्र पाहतो. बदलला का नाही भाऊ? पाहतो म्हणजे कोण? तर कर्तरी प्रयोग. सोपा आणि सरळ आहे. फक्त कर्ता आणि कर्म बदलून बघायचा. तबेल्यातून रात्य घोडा अचानक प्रसार झाला. रात्य नावाचा घोडा आहे, अचानक प्रसार होणे. प्रसार होणे म्हणजे निघून जाणे. चौथा वाक्य बघा, तबेल्यातून वाक्य घोडा अचानक प्रसार झाला. आता बघा, प्रसार होणारा कोण? घोडा. कोणता? रात्य घोडा. आता घोडा करता आहे तबेल्यातून. आता घोड्याच्या ठिकाणी जर आपण घोडी ठेवलं तर तबेल्यातून वाद्य घोडी अचानक प्रसार झाली. झाली का नाही झाली? क्रियापद बदलला का नाही? घोड्याच्या ठिकाणी घोडी ठेवली. कोणता प्रयोग? तर कर्तरी प्रयोग. समजत आहे ना? समजायलाच पाहिजे. जसं हसताय ना, हसायलाच पाहिजे. तशावानी समजतंय ना, समजायलाच पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, या आपल्याच भाषेत आपल्याला समजलं नाही तर मग कोण्या? उर्दू भाषेत समजल, पारसी भाषेत समजल, कोणत्या? का ग्रीक भाषेत समजल. इंग्रजी म्हटलं तर इंग्रजीच्या शिक्षकापासून आपलं 4 हात दूर. कारण कसं आहे, ती एक कविता आहे ना, की इंग्रजीच्या शिक्षकासंग कवाच नाही पटे आणि मराठीच्या मास्तर संग रोजच घेऊ खेटे. तशावानी काम आहे भाऊ. म्हणजे काऊन? का मराठी ही आपली काय मातृभाषा आहे आणि मराठीमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळालाच पाहिजे. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. आता मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. कोणी घेरले? मावळ्यांनी. मावळ्यांच्या ठिकाणी, कारण घेरणारा कोण? तर मावळा. मग मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर, स आहे सला नाते काय होते? द्वितीय. म्हणजे मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. मावळ्यांनी मित्रास युद्धभूमीवर घेरले. मावळ्यांनी किंवा आपण म्हणू रामाने शत्रूस युद्धभूमीवर घेरले. काहीही केलं तरी घेरले बदलाले तयार नाही म्हणजे भावे प्रयोग. समजलं का भाऊ? बदलत नाही ना, मग भावे. चला पुढचं बघू. 6व्या क्रमांक, राजाला नवीन कंठहार शोभतो. कंठहारच्या ठिकाणी कंठगला किंवा आपण कंठहारच्या ठिकाणी फक्त कंठा ठेवू. राजाला नवीन कंठा शोभतो. राणीला नवीन कंठहार शोभतो. कर्ता बदलवलं, कर्म बदलवलं. बदलला का? काय होतंय? म्हणजे राजाला नवीन कंठहार शोभतो. राणीला नवीन कंठहार शोभते. काय होते? शोभते. बदलला का नाही? म्हणजे कोणता? कर्तरी. कर्त्यासोबत क्रियापद बदलला का? कर्तरी. चला पुढचं बघू पटकन. 7व्या क्रमांक, शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली. कशाची रोपे लावली? फुलाची. आता पाऊस येणार आहे, 7 जूनला मिरूग लागणार आहे. आपण फुले नाही, आपण काय लावू? पराठी, सोयाबीन, तूर. आपल्या विदर्भात काय होतंय? पराठी, सोयाबीन, तूर. याच्याशिवाय काही होत नाही. कारण काय? आसमानी सुलेमानी आणि सोबतच सरकार सुद्धा मारत आहे. अशावानी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. मग शेतकऱ्यांनी सध्याला सोडून फुलांची रोपे लावली. आता या वाक्यामध्ये बघा की काय होतंय. शेतकऱ्याने कोण आहे? लावणारा कोण? शेतकरी. शेतकरी काय करता? फुलांच्या ठिकाणी गांजाची रोपे लावली. बरोबर आहे? रोपे लावणे आहे ना, फुलांची काय? सोयाबीनची रोपे लावली शेतकऱ्याने. परंतु शेतकऱ्यांच्या ठिकाणी रामाने फुलांची रोपे लावली. बदलत आहे का? नाही. मग रामाने झेंडूचे रोपे लावले. बदलला का नाही? बदलला. झेंडू लावला ना भाऊ,
झेंडू लावला का नाही? रोपे एकवचन होता, रोप ठेवू की फुलांचं रोप लावलं म्हणजे कोणासोबत बदलला? कर्मासोबत. म्हणजे कोण? कर्मणी प्रयोग. समजत आहे ना? हा, चला पुढचं. आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले. सांजावले, मावळले, उजाळले असं जेव्हा शब्द येतोय तेव्हा हे सर्व कर्मणी प्रयोगात जातंय. काय जातंय? कर्मणी नाही, भावे प्रयोगात. आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले. कोणता? भावे प्रयोग. का भावे प्रयोग? तर आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले. सांजावणारे ढग कोण? ढग. ढग कोण आहे? कर्ता. जमल्यामुळे म्हणजे आज. कधी? आज. उद्या सांजावले, परवा सांजावले. कधीही केलं तरी सांजावत आहे का? जमल्यामुळे सांजावले म्हणजे कोणता? तर भावे प्रयोग. मी आत्ताच बोललो की सांजावले, मावळले, उजाळले असे जेव्हा शब्द येतात ते म्हणजे भावे प्रयोगाचे. 9व्या क्रमांकाचं बघू की युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिलं. काय दिलं? युवा दिनी वक्त्याने. देणारा कोण? तर वक्ता. काय काय दिलं? तर प्रेरणादायी भाषण. भाषण म्हणजे काय? तर कर्म. मग युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले. जर या वाक्यामध्ये भाषणच्या ठिकाणी मिठाई, युवा दिनी वक्त्याने मिठाई दिली, बदलला का नाही? भाषणच्या ठिकाणी शिव्या दिल्या, बदलला का नाही? म्हणजे कोणासोबत बदललं? कर्मासोबत. म्हणून कर्मणी प्रयोग. पुढचं वाक्य बघा, 10व्या क्रमांकाचं वाक्य आहे. आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात. काय असतात? खाणी असतात. म्हणजे काय? आपण वाचाल तर वाचाल, आपल्या पुस्तकामध्ये जेवढं महत्वपूर्ण आपल्याला ज्ञान दिलेलं असतात त्या ज्ञानाचा आपण जर स्वीकार केला तर आपल्याला कोणत्याही संकटाला सामोरं जाता येतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर तो नक्कीच गुरगुरतो. गुरगुरणे म्हणजे काय? तर आपल्या शब्दांना वाचा फोडतोय. मग बघा, आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात. म्हणजे काय? खाणी असणारा काय? पाठ्यपुस्तक. काय काय तर खाणी. समजलं का? म्हणजे काय? पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात. संस्काराच्या खाणी आपली पाठ्यपुस्तके. आपली माती काय? आपली माती पिकांचे खाणी आहे का नाही? कोणासोबत? कर्त्यासोबत बदललं. संस्काराच्या खाणी असतातच्या आहे, झाला का नाही? पिकाची खाणी आहे. मग आपण कोणता प्रयोग म्हणलं तर कर्तरी प्रयोग. या वाक्यामधला कर्ता कोण? संस्काराची खाणी. संस्काराची खाणी असणारे कोण? पाठ्यपुस्तक. मग पाठ्यपुस्तक काय? कर्ता. पाठ्यपुस्तकाच्या ठिकाणी जर आपण दुसरंच ठेवलं, काय काय ठेवता? पुस्तकाच्या ठिकाणी अनेक वचने आहे ना, तर आपण इथे ठेवू शाळा. ठेवलं. आपली शाळा संस्काराची खाणी. आपली शाळा संस्काराचा किंवा संस्काराची खाणी असतात. म्हणजे असते. काय झालं? असतातच असते. संस्काराची खाण असतात. समजलं का नाही? खाणी बदलवलं ना, संस्काराची खाण असतात. कर्त्यासोबत जर क्रियापद बदललं तर त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. आपल्या सर्वांना हे संपूर्ण 10 वाक्य समजले असतील. अशाच पद्धतीचे आपण मराठी व्याकरणाचे प्रत्येक प्रकारावरील, ज्याप्रमाणे आता अलंकार आहेत, समास आहे, यांचे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या MN मॅथवर घेऊन येणार आहोत. आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या, NMS स्कॉलरशिपच्या आणि खास करून 8वी 9वी 10वीच्या गणितांचे व्हिडिओ सुद्धा आपल्या MN मॅथ मराठी YouTube चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे.
आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबून शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा प्रथमच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. आणि आपले व्हिडिओ जर फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला आणि टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा. भेटूया आपण आपल्या अशाच मराठी व्याकरणांच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.